अंधेरी पोटनिवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। निवडणूक आयोगानं अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्ह गोठवलंय। या पोटनिवडणुकीत हे चिन्ह कोणालाही वापरता येणार नाहीये। त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचं नाव सुद्धा या पोटनिवडणुकीत कोणालाही वापरता येणार नाहीये। अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलाय। धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गटानं कागदपत्र सादर केली होती आणि त्यानंतर आज शिवसेनेनं सुद्धा धनुष्यबाण चिन्हासाठी कागदपत्र सादर केली। त्यानंतर निवडणूक आयोगाची 4 तास बैठक झाली आणि अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अत्यंत दुर्दैवी निर्णय, परंतु ह्याने आम्ही खचून जाणार नाही आणि विशेषतः जर आपण लोकांची जनसामान्याची भावना जर लक्षात घेतली तर अशा प्रकारे वेगवेगळ्या यंत्रणाचा वापर आणि गैरवापर करून घेऊन कशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न होतो हे जनतेला माहीत आहे। जनता सुज्ञ आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की ते आमच्या मागे राहिल्याशिवाय राहणार नाही। अत्यंत वाईट गोष्ट एका गोष्टीचं वाटते की पक्षाचं नाव देखील घेऊ शकत नाही। आजही लोकसभेमध्ये आमचे खासदार आहेत ना, विधानसभेमध्ये आजही आमचे आमदार आहेत। विधान परिषद म्हणून 12चे 12 आमदार आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतो। मग आज आम्ही कोणाचं नाव घ्यायचं, कुठच्या पक्षाचं नाव घ्यायचं, ही दुर्दैवी आहे। एवढंच जर त्यांना काळजी होती या पोटनिवडणुकीची तर निवडणूक आयोगाने ती निवडणूक पुढे देखील ढकलता आली असती। पण एका प्रकारे हे कोणाच्या सांगण्यावरून होतोय, का हे असं एवढी घाईघाईने हा निर्णय घ्यावा लागला? एवढ्या वर्षाचा पक्ष आहे। आज एफिडेव्हिट 10 लाख आम्ही दिले, 7 लाख दिलेत। अवघ्या 4 तासामध्ये सुनावणी करून घेऊन हे गोठवण्याचा प्रयत्न जे पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही केलेले आहे, हे दुर्दैवी आहे। तर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलाय। धनुष्यबाण चिन्हाचा आता वापर कोणत्याही गटाला करता येणार नाहीये। आज खरं तर शिंदे गटानं कागदपत्र सादर केली होती, ठाकरे गटानं सादर केली होती आणि त्यानंतर 4 तास बैठक झाली आणि या बैठकीनंतर हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर निवडणूक आयोगाचा हा महत्त्वाचा निर्णय। दोन्ही गटाला आता धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाहीये। याशिवाय त्यांना या धनुष्यबाण चिन्हाशिवाय त्यांना आता निवडणूक लढवावी लागणार आहे। त्यांच्यासमोर अनेक पर्याय दिले गेलेत आणि त्या पर्याय निवडून त्यांना आता ही निवडणूक लढवावी लागेल। शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे यांनी। आयोगाचा निकाल आल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत। आपल्यासोबत शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर साहेब आहेत। साहेब, काय सांगाल? तुम्ही निकाल सुद्धा ऐकला असाल, काय पहिली प्रतिक्रिया? एक असं आहे की हा निकाल तात्पुरता आहे, पोटनिवडणुकीपुरता आहे आणि त्याच्यामुळे आमचं जे काय म्हणणं आहे की मेजॉरिटी ही आमच्याबरोबर आहे। 70% पेक्षा जास्त आमदार आमच्याबरोबर आहेत, 70% पेक्षा जास्त खासदार आमच्याबरोबर आहेत। शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आमच्यावर आहेत, कारण आपण बघितलं की त्या ठिकाणी शिवाजी पार्कची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या तिप्पट कॅपॅसिटी ही बीकेसीच्या ग्राउंडची आहे आणि ते बीकेसीचं ग्राउंड भरून बाहेर कार्यकर्ते उभे होतात आणि तुम्ही जर ड्रोनद्वारे असलेली त्या ठिकाणी पिक्चर्स आहेत ते मोजून बघितलं तर साधारण 65 ते 70 हजार शिवसैनिक आणि समर्थक हे शिवाजी पार्कला होते आणि जवळजवळ 2,75,000च्या आसपास शिवसैनिक आणि कार्यकर्ते हे आणि त्यांना पाठिंबा देणारे हे बीकेसीच्या ग्राउंडवर होते। निर्वादपणे प्रत्येक ठिकाणी दिसतंय की 70%पेक्षा जास्त लोक आमच्यावर का राहतात, तर आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिलेलो आहोत। बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेली आहे आणि बाळासाहेबांचा विचार हा कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे हा जो प्रकार घडतोय हा अजूनही थांबलेला नाही आणि हा जर असा थांबला नाही तर माझी खात्री आहे की आज आम्ही असं तरी म्हणू शकतो की आम्ही ज्या वेळेला निवडणुकीच्या सामोरे जायचो त्यावेळेला एका बाजूला धनुष्यबाण असायचं आणि एका बाजूला कमळ असायचं आणि आमच्या त्यावेळेला सुद्धा शिवसेना भाजप युती म्हणायचो, आता सुद्धा शिवसेना भाजप युतीच आम्ही म्हणतो। त्यामुळे ही युती लोकांना परिचित आहे। त्यामुळे आमच्या दृष्टीने हा एक प्लस पॉईंट आहे की युतीला पूर्वीसुद्धा लोकांनी मतदान केलेलं आहे, आतासुद्धा युतीला लोकांना मतदान करायचे आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचाच विजय होणार आहे आणि आमची बाजू सत्याची असल्यामुळे आम्ही आमची बाजू इलेक्शन कमिशन समोर मांडू आणि आम्हाला न्याय मिळेल इलेक्शन कमिशनकडून याची आम्हाला खात्री आहे।
शिवसेना आणि धनुष्यबाण ही खरे तर अस्मिता होते आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याच्यावरती दावा करत होता. मात्र निवडणूक आयोगाचा जो निकाल आलाय त्याच्यामुळे धक्का बसलाय. बिलकुल नाही. आम्ही कॉन्फिडंट आहोत की आम्ही आमची बाजू निवडणूक आयोगासमोर मांडू आणि आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. पण हा सगळा निकाल आहे तो देताना एकतर्फी दिला गेल्याचा आरोप आहे तो होताना सुद्धा पाहायला मिळते. त्याकडे कसं बघता? जे हरतात ते असंच बोलत असतात. काल ग्राउंड ज्यावेळेला मिळालं त्यावेळेला जल्लोष करत होते, आम्हाला न्याय मिळाला म्हणत होते. आज ज्यावेळेला गोठवलं गेलं त्यावेळेला आमच्यावर अन्याय झाला, बायस्ड आहे असं म्हणतात. जे लोक सातत्याने हरत असतात ते काहीतरी कारण शोधत असतात. त्याच्यामुळे मराठीमध्ये एक म्हण आहे की नाचता येईना अंगण वाकडं. तसं असतं. आपण दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जायला नको होतं हे कधीतरी त्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत जनता हाच निर्णय घेत राहणार. जनतेला सेना आणि भाजपची युती महाराष्ट्रामध्ये पाहिजे आहे आणि ते त्यांना निवडून आणणार, निर्विवादपणे निवडून आणणार याची मला खात्री आहे. खरं तर हे चिन्ह गोठवल्यानंतर किंवा पक्षाचं नाव वापरू नका असं सांगितल्यानंतर तुमच्यासमोर आता नेमके कुठले कुठले पर्याय आहेत आणि 10 तारखेला जी सुनावणी होणार आहे त्या 10 तारखेच्या सुनावणीला तुम्ही कशा पद्धतीने सामोरं जाल? बघा, आमचं नाव बदललेलंच नाही. आमचं नाव युती आहे आणि युतीसाठी आम्ही मतदान मागणार. युतीसाठी महाराष्ट्राची जनता मतदान करणार ही वस्तुस्थिती आहे. ते कशासाठी मागणार आहेत हा मुळात प्रश्न आहे. ते कधीच सामोरे गेलेले नाही आहेत आघाडीच्या नावाने. आघाडी ही केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लोभापाठी केली गेलेली एक ॲडजस्टमेंट होती आणि ती महाराष्ट्राच्या जनतेला कदापिही मान्य होणार नाही याची मला खात्री आहे. हा आता खरं तर निकाल आल्यानंतर पुढची व्यूहरचना कशा पद्धतीने असणार आहे? मुख्यमंत्र्यांची काही बोलणं झालंय काय? आमदार खासदारांची काय बैठक बोलवण्यात आली आहे का? एक गोष्ट अशी आहे की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे लोकशाही मानणारे नेते आहेत आणि त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला त्यांना निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला ते सर्व आमदारांना बोलवतात, सर्व खासदारांना बोलवतात, नेत्यांना बोलवतात, उपनेत्यांना बोलवतात, सगळ्यांची चर्चा करतात आणि मग योग्य तो निर्णय घेतात आणि म्हणून आजपर्यंत ते यशस्वी झालेले आहेत. खरं तर ही लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया राबवली जाते आणि ती सुद्धा आमच्या शिवसेनेमध्ये राबवली जाते. हा आमच्या दृष्टीने सुद्धा एक सुखद असा धक्काच असतो. कारण आजपर्यंत आम्ही बघत राहिलेलं आहे की केवळ बोलवायचं, चर्चा नाही करायची, एकाच व्यक्तीने भाषण करायचं आणि त्याच्यानंतर आपला निर्णय देऊन टाकायचा, याला लोकशाही म्हणत नाहीत. आणि म्हणून शिवसेना लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करते आहे आणि मग लोकशाहीचं आपण म्हणतो की इलेक्शन कमिशन हे एक मुख्य कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे. ते या गोष्टीचा विचार करतील की लोकशाही उद्या अशा पद्धतीची एखादी बैठक होईल वाटतं? होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकूणच सगळं पाहायला गेलं तर ॲफिडेव्हिट आहे ते बऱ्याच प्रमाणात घातले जातात. कारण आम्हीच शिवसेनेवरती दावा करतोय किंवा चिन्हावरती दावा करतोय असं सांगितलं जाते. मात्र यावर सुद्धा काही शंका उपस्थित केल्या जाते. एक आहे की गेली अनेक दिवस आम्हाला सर्वांनाच शंका होती की खोटी ॲफिडेव्हिट घातली जात आहेत म्हणून. आणि आज ज्या वेळेला त्या ठिकाणी धाड पडलेली आहे आणि त्या धाडीमध्ये जे लोक स्वतःला खरी शिवसेना म्हणून खोटं काहीतरी महाराष्ट्राला भासवत आहेत त्यांच्या खोटी ॲफिडेव्हिट्स असं मला वाटतं. मी आता याची खात्री नाही केलेली परंतु त्यांचीच आहे ती ॲफिडेव्हिट्स अशी मला माहिती मिळते. आपण सुद्धा ही माहिती कन्फर्म करून घेऊ शकता. अशी जर 3-4 हजार ॲफिडेव्हिट्स त्यांची मिळू शकतात तर अशी किती बोगस ॲफिडेव्हिट त्यांनी केलेली आहेत याचा तुम्ही विचार करून बघा. शेवटचा प्रश्न, या सगळ्या लढाईत कुणाचा विजय होईल? शिवसेना हे नाव कायम राहील आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल का? आम्हाला मिळणार, कारण 70% जास्त आमदार, खासदार, शिवसैनिक सगळे आमच्याबरोबर आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही आमची बाजू मांडू आणि आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. आणि मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये विजयसुद्धा आमचाच होणार. कारण युती लोकांना माहिती आहे आघाडी म्हणून कधी इलेक्शन लढवली आहे, कधीच लढवलेली नाही. आणि म्हणून आघाडी ही केवळ मुख्यमंत्री पदासाठी केलेली एक ॲडजस्टमेंट होती आणि ती ॲडजस्टमेंट असल्यामुळे लोक ही ॲडजस्टमेंट मान्य करणार नाहीत. ते विकासाबरोबर राहतील आणि आमचा निर्विवादपणे विजय होईल याची मला खात्री आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणावरती आमचाच दावा कायम आहे आणि आमचाच या लढाईमध्ये विजय होईल अशा पद्धतीचा विश्वास आहे ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर नक्कीच निवडणूक आयोगाचा हा फार मोठा निर्णय म्हणता येईल आणि शिवसेनेला खरं तर धक्का म्हणता येईल. कारण की शिवसेनेला किंवा शिंदे गटाला सुद्धा यानंतर धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाहीये. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चिन्हाचा वापर करून ते निवडणूक लढवू शकतात. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी फोनवरून संवाद साधला होता. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. देशातील या सगळ्या स्वायत्त संस्था कशा वेठबिघार आहेत
त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. बर. असं आहे की आम्ही सादर केलं किंवा त्यांनी सादर केलं, ते व्हेरीफाय कधी 4 तासात झालं तुमचं? लाखो सभासद असलेली किंवा त्याची जे काय दिलं ती ऑथेंटिसिटी नको का बघायला त्याची? त्याचा अधिकृतपणा पाहिला पाहिजे की नाही? कोणीतरी आकडा म्हणतोय म्हणून तो आकडा खरा धरून निशाणी गोठवणं हे मला रास्त झालंय असं वाटत नाही. गोठवायला हरकत नव्हती पहिला व्हेरिफिकेशन केल्यानंतर. पूर्वग्रह दूषितच आहे. बरं. तरी ती आधीची प्रक्रिया असली जरी तरी त्यांचं पण व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. दावा करणारा माणूस त्याचा दावा करा की खोटा हे न ठरवता करणार का तुम्ही? आमचं पाऊल काय, आम्ही लढत राहणार, आम्हाला काही फरक नाही पडणार. आम्ही हृदय सिंहासनावर बसलो लोकांच्या. आदरणीय पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख झालेत, त्यामुळे त्याची चिंता नाही आम्हाला. तुम्ही जितकं वाईट वाटतील हे लोक तितकं आम्ही अधिक मजबूत होत जाणार. वेळ पडली तर देऊ, अजून आम्हाला येऊ दे, आम्ही बघू त्याच्यावर आव्हान देता येतं की नाही, कायदेशीर बाबी देता येतं का, की याचा विशेष अधिकार आहे त्यांच्याकडे, तो पाहावा लागेल. वेदर दे हॅव गॉट अ प्रिरॉगेटिव्ह टू टेक डिसिजन लाईक दिस. बरं. तो विशेष अधिकार असेल तर बघून ते कायदेशीर बाब बघावी लागेल. म्हटलं मी आता 2 मिनिटांपूर्वी बोललो की या संदर्भातलं आम्हाला कायदेशीर आव्हान देता येतं का याची तपासणी केली पाहिजे. ते देता आलं तर आम्ही पहिल्यांदा त्याला आव्हान देणार या निर्णयाला. गुन्ह्यापेक्षा जे असेल त्याला बरं आम्ही सामोरे जाऊ. अडचण नाही, मला काही अडचण नाही. नक्कीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतलीत. हा फार महत्त्वाचा निर्णय आहे की पोटनिवडणुकी आधी हा मोठा निर्णय आलाय. अंधेरी पोटनिवडणुकी आधी शिवसेना किंवा शिंदे गटाला आता धनुष्यबाण या चिन्हाचा वापर न करता ही निवडणूक लढवावी लागेल. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करून त्यांना निवडणूक लढवावी लागेल. दोन्ही नेत्यांकडून आपण त्यांची मतमतांतर जाणून घेतली. आपण ज्येष्ठ वकिलांशी सुद्धा बातचीत केली आहे. तर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली याबाबत आपण पाहूयात. सर्वात हे स्पष्ट करू इच्छितो की निवडणूक आयोगाने हा जो निर्णय घेतलेला आहे हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, इंटिरियम आदेश आहे. आणि म्हणून कारण असं आहे की अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक ही जवळ असल्याने आणि दोन्ही गटांकडनं परस्पर विरोधी दावे करण्यात आलेले असल्यामुळे निवडणूक आयोगाला याची सुनावणी घ्यायला वेळ लागेल आणि त्याच्यामुळे हा त्यांनी निर्णय घेतला आहे की शिवसेनेचं अधिकृत चिन्ह हे सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात गोठवण्यात आलेलं आहे आणि शिवसेना या पक्षाचं नाव देखील दोघं गटांना वापरता येणार नाही असा हा निर्णय. अर्थात या संदर्भात अंतिम निर्णय ज्या वेळेला निवडणूक आयोग दोन्ही गटांचं ऐकून त्या संदर्भात पुराव्याची छाननी करून निवडणूक आयोग या संदर्भात अंतिम निर्णय घेईल. अर्थात या संदर्भात देखील हा निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा देखील मार्ग मोकळा आहे. आता असं आहे की दोन्ही गटांकडून काय रणनीती वापरली जाईल त्या रणनीतीवरती सर्वोच्च न्यायालयात त्यांचं ती मॅटरला मेरिट असेल. मी काही त्यांच्या याच्यात हे सांगू इच्छित नाही की त्यांनी कोणती रणनीती कशा रीतीने वापरावी, परंतु निवडणूक आयोगाने जे निवडणूक चिन्ह गोठवलेलं आहे त्या संदर्भात ज्या पार्टीजना ज्या गटांना लढायचं असेल त्यांना देखील सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा शकेल ही आपण माहिती जाणूनच घेतली. खरं तर हा मोठा निर्णय आहे. पोटनिवडणुकी आधी आपल्याला कुठल्याही गटाला, शिंदे गटाला किंवा ठाकरे गटाला चिन्ह वापरता येणार नाही. आपण वेगवेगळ्या पक्षातल्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सुद्धा आम्ही बातचीत केली आहे. त्यांची काय प्रतिक्रिया आपण पाहूयात. हास्यास्पद आहे. आरोप करण्याच्या ऐवजी मंथन चिंतन केलं तर जे की राहिली शिवसेना, आता तर शिवसेनाही नाही, राहिलेला उद्धव ठाकरेंचा गट हा पुन्हा लोकांमध्ये आपलं स्थान प्राप्त करू शकेल. पण ज्या पद्धतीने जेव्हा शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंना मेळावा घेण्याची परवानगी आली तेव्हा असं नाही म्हटलं की मग या संस्थांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आम्हाला मदतीचा हात पुढे करताय. म्हणजे तेव्हा तुम्ही न्याय व्यवस्था योग्य सांगायची. तुमच्या मनाच्या विरुद्ध झाल्याबरोबर
मग भारतीय जनता पार्टीचा हस्तक्षेप, मग शिवतीर्थावर तुम्ही मेळावा केला तेव्हा तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या उपकारात आम्ही हा शिवतीर्थावर मेळावा घेऊ शकतोय. का नाही म्हणतो? कारण तेव्हा तुम्ही असं म्हणतो की कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि तुमच्या विरुद्ध जर एखाद्या ज्याला आपण स्वायत्त संस्था म्हणतो अशी ऑटोनॉमस बॉडी असणाऱ्या आयोगाने, आणि हे आज झालं आहे का? या अगोदर काँग्रेसमध्ये जेव्हा सिंडिकेट झाली तेव्हा ही बैलजोडी, गाय वासरू अनेक चिन्ह गोठल्या गेले, म्हणजे काही पहिल्यांदा नाही झालं. तेव्हा तर भारतीय जनता पार्टी किंवा आज असणारे जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे त्यांचा दुरान्वयी संबंध नव्हता. म्हणजे यापैकी काही नेते तर 5 वर्षाचे होते आणि तुम्ही असा आरोप करणे हास्यास्पद आहे. मुंबईत बनावट शपथपत्र घोटाळा, स्टॅम्प पेपरचा वापर करून बनवली शपथपत्रे बनवण्यात आली आहे. नोटरी करणाऱ्यांनीच ही शपथपत्र बनवली आहेत. तर 4682 शपथपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत. निर्मल नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मुंबईत बनावट शपथपत्र घोटाळा प्रकरणामध्ये स्टॅम्प पेपरचा वापर करून शपथपत्र बनवल्या गेली आहेत. नोटरी करणाऱ्यांनीच ही शपथपत्र बनवली आहेत. एकूण 4682 शपथपत्र या पोलिसांनी जप्त केली आहेत. तर निर्मल नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. खरं तर नोटरी करणाऱ्यांनीच ही शपथपत्र बनवल्याचं कळतंय. 4682 शपथपत्र या पोलिसांनी जप्त केली आहेत. फार मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणता येऊ शकेल. स्टॅम्प पेपरचा वापर करून ही शपथपत्र बनवल्या गेली. नोटरी करणाऱ्यांनीच ही शपथपत्र बनवली. 4682 शपथपत्र पोलिसांनी ही ताब्यात घेतली आणि जप्त केली आहेत. आणि ही घटना, याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत तुषार आहेत. तुषार, काय अधिक माहिती? शपथपत्र जप्त करण्यात आली आहेत, पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे, काय माहिती? राखी, बघायला गेलं तर जी शपथपत्र निवडणूक आयोगाला सादर करायची होती ती शपथपत्र ठाकरे गटाकडनं बनवली जात होती आणि ती बनावट पद्धतीने बनवली जात होती असा आरोप केला जातोय. मुळातच बंड्रा कोर्टच्या समोर आर्चिस गॅलरी नावाचं तिथे 2 नोटरी बसतायत आणि त्यांच्याकडे एक मोठा गठ्ठा सापडून आलेला आहे. या गठ्ठ्यामध्ये अफिडेव्हिट बनवलेली होती. त्या अफिडेव्हिटचा मायना तयार होता आणि तिथे लोकांचे आधार कार्ड आणि बाकीचे डिटेल्स घेऊन ती शपथपत्र बनवली जात होती. त्याच्यावरती स्टॅम्प मारले जात होता आणि नोटरी केली जात होती. मुळातच जी नोटरी करावी लागते ती नियमाप्रमाणे एका अधिकाऱ्याच्या समोर करावी लागते. मात्र हे जे शपथपत्र बनवले जात होते ते तिथे बसणारे नोटरीच ही शपथपत्र करत होती. त्यामुळे ही शपथपत्र बनावट आहेत, त्यांना व्हॅल्यू नाहीये आणि या संदर्भातच आता नक्कीच तुषार, तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत प्रवक्ते आहेत नरेश म्हस्के शिंदे गटाचे, ते बोलतायत. हा, बोला. 4682 शपथपत्र पोलिसांनी जप्त केली आहे, फार मोठी कारवाई, काय तुमची प्रतिक्रिया? हे बघा, निवडणूक आयोगाला जी शपथपत्र द्यायची असतात, जे आता ही जी केस सुरू होती, नक्की शिवसैनिक कुणाबरोबर आहेत? जर शिवसैनिक मातोश्री बरोबर असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आज बनावट शपथपत्र पकडलेली आहेत. पोलिसांनी बांद्रा, माहीम ह्या भागामध्ये अशा प्रकारची बनावट शपथपत्र बनवताना पोलिसांनी पकडले आहेत. म्हणजे निवडणूक आयोगाकडे जी काही शपथपत्र जमा केलेली आहेत ही सुद्धा अशाच पद्धतीची बनावट शपथपत्र असतील असा माझा ठाम आरोप आहे आणि निवडणूक आयोगाने त्या सर्व शपथपत्रांची सुद्धा सत्यता पडताळणं गरजेचं आहे. नक्कीच, धन्यवाद नरेश जी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलंय. त्याचप्रमाणे शिवसेना हे नाव सुद्धा निवडणूक आयोगाला वापरता येणार नाहीये. धनुष्यबाण हे गोठवण्यात आल्यानं शिंदे आणि ठाकरेंकडून आता पर्यायी चिन्ह कोणतं वापरलं जाणार याची चर्चा सुरू आहे. तर धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यानं शिंदे आणि ठाकरे गटाकडून आता पर्यायी चिन्ह कुठलं वापरता येईल यावरती चर्चा होईल. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दोन्ही गटाकडून बैठकांचं सत्र सुरू झालंय.
उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर दुपारी 12 वाजता बैठक बोलवण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून सुद्धा संध्याकाळी 7 वाजता सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. तर दोन्ही गटाकडून बैठक बोलवण्यात आली आणि यामध्ये चर्चा होईल. अनेक निर्णय यामधून घेतल्या जातील. ठरवल्या जाईल की नेमकं कुठलं चिन्ह आपल्याला वापरायचे, निवडणूक कशी लढवायची आहे, कुठल्या चिन्हाच्या आधारे आपल्याला लढवायची आहे, हे या बैठकीनंतर स्पष्ट होईल. ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांकडून उद्या बैठका होतील आणि काय तो निर्णय होईल. अरविंद सावंत बोलतायत, थेट जाऊयात. त्यांनी कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हायला हवं. हे बरोबर हे झाकलं जाते, याच्यावरचा निर्णय होत नाही. आणि मी शिवसेना, बरं त्या शिवसेना पक्षाचे तुम्ही कोण, काय तुमचा संबंध? कारण त्याच्यामध्येच कंडक्ट ऑफ दी मेंबर, त्याचं वर्तन हे सुद्धा त्यांनी सदस्यत्व स्वतःहून सोडल्याचं निदर्शक आहे असं म्हटलेलं आहे. वर्तन आहे की नाही? सुरत, गुवाहाटी, गोवा, मग आणखीन काय पाहिजे वर्तन पक्षाच्या विरोधात? कुठल्याही, बरं आमच्या शिवसेना पक्षाची घटना आहे, शिवसेना मान्यताप्राप्त पक्ष आहे राज्याच्या पातळीवर, तो नोंदणीकृत पक्ष आहे. त्या पक्षाच्या घटनेनुसार आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून निवडले गेलेले आहेत. त्यांची टर्म आता 2023 पर्यंत संपली नाही अजून. मग दरम्यान कोणी पक्षांतरच्या बैठकी, पक्षांतर्गत बैठकीमध्ये असा काही अविश्वास त्यांना वाटला होता का की त्यांना बाजूला काढून मला करा म्हणून? मग ती प्रोसिजरनेच केला पाहिजे ना. तो सुद्धा नाही ना. बाहेर गेलात तुम्ही, तुम्हाला काय अधिकार आहे त्यांच्याकडे बघण्याचा की मीच अध्यक्ष आहे सांगण्याचा? आमच्याकडे संख्या म्हणजे कोणाची? आमदार खासदार म्हणजे पक्ष. हा जो भ्रम माध्यमांमधून, बातम्यांमधून, वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रसारित केला जातोय, तो कायद्याच्या चौकटीत एकदम चुकीचा आहे. की आमदार खासदार निवडून कोण देतो? जनता देते, पण ते कोणा पक्षाला, त्या पक्षाला बंधन करते. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय, खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेनेला नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केलाय. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही, लढणार आणि जिंकणारच. आम्ही सत्याच्या बाजूनं, सत्यमेव जयते, असं त्यांनी ट्विट केलंय. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. दसरा मेळाव्यात शिवसैनिकांनी शिंदे समर्थकांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह घोषणाबाजीमुळे हे प्रकरण पोलिसात गेलंय. ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिंदे समर्थक. पोलीस ठाण्यात पोहोचला राजकीय वाद. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे समर्थकांच्या बालेकिल्ल्यात राजकीय संघर्ष पेटलाय. शिवसेना आणि शिंदे समर्थकांमधील वाद पोलीस ठाण्यात पोहोचलाय. बुधवारी या वादाला तोंड फुटलं. बुधवारी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावली होती. सभेला जात असताना काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती. विशेष म्हणजे पोलिसांसमोर ही घोषणाबाजी झाली होती. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यापैकी 8 शिवसैनिकांची ठाणे नगर पोलिसांनी चौकशी केली आहे, तर उर्वरित 5 जणांना चौकशी करता बोलावण्यात आलंय. मला असं वाटत नाही की अशा पद्धतीच्या कारवाया कधी झाल्या असतील, पण आत्ता ज्या कारवाया चाललेल्या आहेत त्या शोधून लोकांना गोळा करून त्या व्हिडिओमध्ये लक्ष घालून कटाक्षाने जी नावं काही नव्हती ती नावं देखील देण्यात आलेली. शिवसैनिकांकडून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचा आरोप शिंदे समर्थकांकडून करण्यात आलाय. दसरा मेळाव्याच्या काही क्लिपिंग पाहिल्या तर ते माझ्या नावाने काही आक्षेपार्ह शिव्या देत होते, घाणेरडं बोलत होते. हेच हिंदुत्वाचे विचार आहेत का?
एखाद्या व्यक्तीच्या नावाने शिव्या देणं, आरडाओरड करणं हे हिंदुत्वाचे विचार असावेत त्यांच्या मते असं मला वाटतंय. मी त्यांच्याकडे काही लक्ष देत नाही. आमदारांच्या बंडानंतर ठाण्यात शिवसेनेला मोठा फटका बसलाय. कारण ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी शिंदे समर्थकांना पाठिंबा दिलाय. मात्र असं असलं तरी खासदार राजन विचारे यांनी शिवसेना सोडली नाही. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिंदे समर्थक या राजकीय संघर्षाला धार आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. मुंबईतील दुकानांवरती मराठी भाषेत पाट्या नसल्यास कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारपासून मुंबई महानगरपालिका या संदर्भातली कारवाई करणार आहे. पालिकेनं दुकानांच्या पाट्या मराठीत लावणं बंधनकारक केलंय. दरम्यान ज्या दुकानांवरती मराठी पाट्या नसणार त्या दुकानदारांकडून 2,000 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांनी ब्रिटिशांना मदतच केली होती असा आरोप राहुल गांधींनी केलाय. तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा आज कर्नाटकात आली असता घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, Sardar Patel, all these people, they gave their lives fighting the British. In my study of history, in my understanding, the RSS was helping the British. In my understanding, Savarkar used to get a stipend from the British. These are historical facts, and these are not facts that the BJP can hide. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांच्या केलेल्या वक्तव्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निषेध व्यक्त केलाय. राहुल गांधींकडून वारंवार जाणीवपूर्वक सावरकरांचा अपमान केला जात असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तर राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे निषेध करणार का असा सवाल सुद्धा फडणवीसांनी केलाय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ते इंग्रजांचे हस्तक होते, ते इंग्रजांकडून पैसा घेत होते, अशा अनेक गोष्टी ते सातत्याने या ठिकाणी बोलतायत. खरं म्हणजे राहुल गांधींचा मी निषेध करतो. अनन्वित अत्याचार इंग्रजांचे सहन करून देखील त्या ठिकाणी अंदमानच्या कालकोठरीमध्येही ते सातत्याने भारतीय स्वातंत्र्याचाच विचार करत होते, त्याचीच काव्य लिहित होते आणि तिथल्या कैद्यांना धीर देत होते. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात. याचं कारण राहुल गांधींना भारताचा इतिहासच माहिती नाही. न त्यांना काँग्रेसचा इतिहास माहिती आहे, न त्यांना भारताचा इतिहास माहिती आहे. आता माझा सवाल हा सन्माननीय उद्धव ठाकरेजींना आहे की राहुल गांधीच्या वक्तव्याचा ते निषेध करणार आहेत की नाही. ही जी कुठली भारत जोडो का तोडो यात्रा त्यांनी सुरू केली आहे, या यात्रेच्या स्वागताकरता शिवसेनेचे नेते ते पाठवणार आहेत का, आणि पाठवून या ठिकाणी जे वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे त्याचं समर्थन ते करणार आहेत का, याचंही उत्तर आता कुठेतरी उद्धवजींनी दिलं पाहिजे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांकडून प्रचार केला जातोय. मात्र या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगेंचं पारडं जड असल्याचं मानलं जातंय. कारण गांधी कुटुंबियाचा त्यांना पाठिंबा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस. खरगे विरुद्ध थरूर सामन्यात कुणाची बाजी. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलेला आहे.
मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध शशी थरूर असा हा राजकीय सामना होऊ घातलाय. यंदा गांधी कुटुंबानं या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. राहुल गांधींनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती आता काँग्रेसचा अध्यक्ष होणार आहे. छोटा सा काम जो मैं कुछ किया या जब कभी भी मुझे एडमिनिस्ट्रेशन के काम में कोशिश किया, कांग्रेस का काम मिला कोशिश किया, आज फिर एक काम हमारे कार्यकर्ताओं ने नेता ने मुझ पे थोपा है. मैं उसको यशस्वी बनाना और उनका विश्वास और दिल जीतना मेरा काम है. काँग्रेस पक्षातून मल्लिकार्जुन खरगेंना मोठा पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. खरगे हे गांधी कुटुंबाच्या जवळचे असल्यामुळे ऐनवेळी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्याचं बोललं जात आहे. शशी थरूर आणि खरगे हे विविध राज्यात जाऊन प्रचार करतायत. शशी थरूर यांनी नागपूरमधून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. 17 ऑक्टोबरला मतदान तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधींकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महामुंबईमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.